नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके याच्याबद्दल डिस्कशन केलं आहे. किती पद्धतीने आपण डीके प्रोसेस फॉलो करू शकतो. 3 पद्धतीने: अल्फा, बीटा आणि गॅमा. ज्यावेळेस रुदरफोर्डने रेडिएशनचा अभ्यास केला त्यावेळेस त्याचं असं लक्षात आलं की रेडिएशनमधून 3 प्रकारचे रेस बाहेर पडतात. कोणकोणते रेस होते ते? अल्फा, बीटा आणि गॅमा. म्हणून त्यांनी कन्क्लूड केलं की डीके सुद्धा 3 पद्धतीने होऊ शकतं: अल्फा डीके, बीटा डीके आणि गॅमा डीके. त्याच्यामध्ये आपण काल बघितलं, ज्यावेळेस अल्फा डीके एखाद्या एलिमेंटमधून होतो, वास्तविक अल्फा डीके कोण दाखवत असतं? जे हेवियर एलिमेंट्स आहेत ते अल्फा डीके प्रोसेस दाखवत असतात. ज्यावेळेस अल्फा डीके होतो मित्रांनो, त्यावेळेस प्रोटॉन 2 ने कमी होतात तर न्यूट्रॉन 4 ने कमी होतो. मग अशा वेळेस ॲटॉमिक नंबर हा 2 ने कमी होणार आणि मास नंबर हा कितीने कमी होणार आहे? 4 ने कमी होणार. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण बीटा डीकेचा अभ्यास केला, बीटा डीके कशावर डिपेंड आहे? प्रोटॉन टू न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉन टू प्रोटॉनच्या ट्रान्सफॉर्मेशनवर आपण बीटा डीके हे होत असतं. मग बीटा डीकेचे 3 प्रकार आपण बघितले: बीटा मायनस डीके, बीटा प्लस डीके आणि इलेक्ट्रॉन कॅप्चर. ठीक आहे, ते कशा पद्धतीने होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि शेवटचा काय बघितला आपण? गॅमा डीके. गॅमा डीकेमध्ये काय म्हटलं आपण? ज्यावेळेस एखादा पॅरेंट मॉलिक्यूलपासून, पॅरेंट न्यूक्लियापासून डॉटर न्यूक्लिया मिळतो, तो जो डॉटर न्यूक्लिया असतो मित्रांनो, तो एक्सायटेड स्टेटमध्ये असतो. मग तो एक्सायटेड स्टेटमध्ये त्याच्याकडे जी एक्सेस एनर्जी तो गॅमा रेडिएशन स्वरूपात बाहेर टाकतो आणि ग्राउंड स्टेटला येऊन स्टेबल स्टेटमध्ये असतो. असे आपण हे अल्फा, बीटा आणि गॅमा डीके बघितले होते. त्याचं पुढचं जो टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे डीके स्कीम. आपण आत्ताच म्हटलं काय? रेडिओ ॲक्टिव्ह डीके ऑकर्स बाय आयदर अल्फा और बीटा डीके. रेडिएशन किंवा रेडिएक्टिव्ह एलिमेंट हा डीके होतो. कुठल्या पद्धतीने होऊ शकतो? एकतर अल्फा डीके किंवा बीटा डीके. गॅमा डीके हे काय आहे? आयसोमेरिक ट्रान्झिशन आहे. ठीक आहे. सो रेडिओ ॲक्टिव्ह डीके ऑकर्स आयदर बाय अल्फा और बीटा डीके. मग या पद्धतीने डीके झाल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं? पॅरेंट न्यूक्लियापासून डॉटर न्यूक्लिया मिळतो. आणि जो नवीन डॉटर न्यूक्लिया मिळतो मित्रांनो, त्याची पोझिशन पण नवीन असते पिरियॉडिक टेबलमध्ये. म्हणून सेकंड पॉईंट काय म्हटलंय? ड्यू टू विच न्यू एलिमेंट्स आर फॉर्म्ड. पॅरेंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? पॅरेंट डिस्ट्रॉय होतो आणि एक नवीन डॉटर न्यूक्लिया मिळतो, म्हणून न्यू एलिमेंट्स आर फॉर्म्ड आणि दे ऑक्युपाय न्यू पोझिशन इन पिरियॉडिक टेबल. तो जो डॉटर न्यूक्लिया असतो त्याची पोझिशन पॅरेंट न्यूक्लियापेक्षा एक तर लेफ्ट साईडला असते किंवा राईट साईडला असू शकते. +1 किंवा +2 युनिट मागे पुढे असू शकते. ठीक आहे. म्हणून जो डॉटर न्यूक्लिया फॉर्म झाला आहे तो इट ऑक्युपाय न्यू पोझिशन इन पिरियॉडिक टेबल. मित्रांनो, हे जे डीके प्रोसेस आहे, या डीके प्रोसेसमध्ये काय होतं? दीज डीके प्रोसेस इन्क्लूड्स व्हेरियस ब्रांचेस with different energies and different half lives. रेडिएशन होत असताना एक अल्फा डीकेने होणार, एक बीटा डीकेने होणार, एक किंवा अजून बीटा प्लस, बीटा मायनस, इलेक्ट्रॉन कॅप्चर, अशा विविध प्रकारच्या ब्रांचेसने तो डीके होऊ शकतो. मग हे काय झाले? डीके प्रोसेस इन्क्लूड्स व्हेरियस ऑफ ब्रांचेस. प्रत्येक वेगळ्या पद्धतीने डीके होऊ शकतो. मग डीके प्रोसेसची एनर्जी पण कशी असणार आहे? डिफरंट एनर्जी असणार आहे. त्या जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याच्या हाफ लाईफ पण कशा असणार आहे मित्रांनो? डिफरंट असणार आहे. मग हे जे वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे ब्रांचेस ऑफ डीके, एनर्जीज ऑफ डीके प्रोसेस अँड हाफ लाईफ ऑफ दॅट रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, या सगळ्यांचा जो कंपाईल्ड डाटा आहे, या सगळ्यांचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ज्या डायग्रामच्या माध्यमातून, ज्या स्कीमच्या माध्यमातून केलं जातं, त्या स्कीमला काय म्हणतात? डीके स्कीम. म्हणून आपण काय म्हटलंय? डीके स्कीम इज ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. डीके स्कीम काय आहे? एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. कशाचं? ऑफ न्यूक्लिअर ट्रान्सफॉर्मेशन. पॅरेंट न्यूक्लियाचं कन्व्हर्जन डॉटर न्यूक्लियरमध्ये होणं, डीके होणं, हे याची जी ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण कोणाच्या माध्यमातून करणार आहे? डीके स्कीममध्ये. मग त्या डीके स्कीममध्ये काय काय असतंय? इट इन्क्लूड्स ऑल द मोड्स ऑफ डीके.
कोणकोणत्या पद्धतीने डीके होतंय त्याची सविस्तर माहिती आपल्याला या स्कीममध्ये मिळते। त्याच्यानंतर त्या डीके प्रोसेसमध्ये ज्या एनर्जीज आहेत, त्या एनर्जीचं सुद्धा त्या ठिकाणी माहिती आपल्याला डीके स्कीममध्ये मिळत असतं। त्याच्यानंतर मित्रांनो, ट्रान्झिशन स्टेट ऑफ रेडिएशन इमिट होत असताना त्याच्या कोणकोणत्या ट्रान्झिशन स्टेट आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्याला या डीके स्कीममध्ये मिळत असतात। त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ रेडिएशन इमिटेड, कोणकोणत्या वेळेस कोणकोणतं रेडिएशन इमिट झाले आहे आणि त्या इंटरमिजिएट स्टेटमधल्या जे रेडिकल्स किंवा जे पार्टिकल्स तयार होत आहेत किंवा जे नवीन एलिमेंट्स तयार होत आहेत त्यांची सुद्धा हाफ लाईफ या डीके स्कीममध्ये आपल्याला आढळते। मग इन शॉर्ट डीके स्कीम काय आहे? इट इज ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूक्लिअर ट्रान्सफॉर्मेशन। न्यूक्लिअरचं एका याच्यातून दुसरा ट्रान्सफर होत असताना ज्या ज्या घटना घडतात त्या घटनांचं व्यवस्थित पद्धतीने ग्राफच्या स्वरूपात मांडणी करण्याची जी मेथड आहे त्या मेथडला आपण काय म्हणणार आहोत? डीके स्कीम। ठीक आहे, या डीके स्कीमचा आपण एक डायग्राम किंवा एक स्कीम प्रॉपर त्या ठिकाणी लिहूयात। आता बघा मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की डीके स्कीममध्ये न्यूक्लिअर ट्रान्सफॉर्मेशनच्या ज्या वेगवेगळ्या स्टेप आहेत त्या सगळ्या स्टेपचा अंतर्भाव होतो। त्याच्यामध्ये आपण काय काय म्हटलं होतं की जो पॅरेंट न्यूक्लिया आहे त्याची हाफ लाईफ सुद्धा दिलेली असते। बघा, हा रेडियम हा पॅरेंट न्यूक्लिया आहे, त्याची हाफ लाईफ काय 1600 इयर्सची त्याची हाफ लाईफ आहे। हा रेडियम कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी डीके दाखवतो आहे? अल्फा डीके दाखवतोय। अल्फा डीके म्हणजे त्याच्यातून 2 प्रोटॉन्स आणि 4 न्यूट्रॉन्स बाहेर पडणार आहेत। ठीक आहे, बघा हे अल्फा पद्धतीनं तो डीके झाला। ही जी आहे मित्रांनो ही एक्साइटेड स्टेट आहे। इथं आपल्याला डॉटर न्यूक्लिया मिळालेला आहे। डॉटर न्यूक्लिया कोणता मिळणार आहे? रेडॉन मिळणार आहे। ठीक आहे, हा जो डॉटर न्यूक्लिया आहे मित्रांनो तो कसा आहे? आता एनर्जेटिक फॉर्ममध्ये आहे, एक्साइटेड फॉर्ममध्ये आहे तो, त्यामुळे त्याचं गॅमा रेडिएशन बाहेर पडतो आणि कोणत्या स्टेटला येतो? हे ग्राउंड स्टेटला येतो। बघा इथं त्याची हाफ लाईफ दिसली, कोणत्या पद्धतीने डीके होऊन राहिला आहे, तो डीके होत असताना किती एनर्जी बाहेर पडली आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला या वेगवेगळ्या स्टेट दिसतात। ही कोणती स्टेट आहे? एक्साइटेड स्टेट। ही कोणती आहे? ग्राउंड स्टेट। एक्साइटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटमध्ये येताना गॅमा रेडिएशनमध्ये किती एनर्जी बाहेर पडली त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। हे काय आहे? मग अल्फा डीके ऑफ रेडियम। ठीक आहे, दुसरी डायग्राम काय दाखवत आहे? पॅरेंट न्यूक्लिया कोणता आहे? फॉस्फरस। त्याची हाफ लाईफ आहे 14.2 दिवस। तो कोणत्या पद्धतीने डीके दाखवतोय? बीटा मायनस डीके। बीटा मायनस डीके होत असताना किती एनर्जी बाहेर पडते? 1.71 एम एवढी एनर्जी बाहेर पडते। आणि बीटा मायनस डीके दाखवून जो आपल्याला रिझल्टंट न्यूक्लियर दॅट इज डॉटर न्यूक्लियर मिळतो कोणता आहे? सल्फर मिळतो आहे। मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पॅरेंट न्यूक्लियर कोणता आहे? तो कोणत्या पद्धतीने डीके होतोय, त्याची एनर्जी कोणती आहे, डॉटर न्यूक्लियर कोणता मिळाला आहे, ही सगळ्यांची माहिती ज्या स्कीममध्ये आपल्याला मिळत असते त्या डायग्रामला त्या स्कीमला आपण काय म्हणणार आहोत? डीके स्कीम। सो फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट डीके स्कीम। ठीक आहे, आता मित्रांनो पुढचा जो टॉपिक आहे त्याला आपण म्हणणार आहोत जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके। म्हणजे डीके झाल्यानंतर जे आपल्याला डॉटर न्यूक्लियस मिळतात त्यांचं मास कसं असतं, त्याच्यानंतर डीके होत असताना रेडिएशनची बाहेर पडतात त्या रेडिएशन्सची पेनिट्रेटिंग पॉवर कोणती आहे, आयोनायझिंग पॉवर कोणती आहे, त्या रेडिएशनचा ह्युमन लाईफवर कोणकोणता परिणाम होतो, ते जे रेडिएशन बाहेर पडतं त्याचा पॅटर्न कोणता असतो, या सगळ्यांचा उहापोह आपल्याला आता या जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके याच्यामध्ये बघायचं आहे। सो मित्रांनो आपण बघतो आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके। त्याच्यामध्ये पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं नाव आहे मास लॉस अँड एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग डीके प्रोसेस। डीके होणे म्हणजे काय? पॅरेंट न्यूक्लियाचं ट्रान्सफॉर्मेशन डॉटर न्यूक्लियामध्ये होणे विथ द इमिशन ऑफ बाय अल्फा डीके, बीटा डीके और एनी अदर मेथड। ज्यावेळेस पॅरेंटचं कन्वर्जन डॉटरमध्ये होत असतं, पॅरेंट डीके होऊन डॉटरमध्ये कन्वर्ट होत असतो, त्यावेळेस मित्रांनो पॅरेंटचं मास आणि जो डॉटर न्यूक्लिया तयार झाला आहे त्याचं मास या दोघांमध्ये नेहमी डिफरन्स असतो।
पॅरेंटचं मास जास्त असतं, तर जो डॉटर न्यूक्लियर नवीन एलिमेंट जो निर्माण झालेला आहे त्या नवीन निर्माण झालेल्या एलिमेंटचं मास हे कसं असतं, कमी असतं. काय म्हटले बघा आपण, इन रेडिओ ॲक्टिव्ह डीके सम ऑफ द मासेस ऑफ द प्रोडक्ट, जे प्रोडक्ट तयार झाले आहे त्या प्रोडक्टच्या मासची बेरीज इज ऑलवेज लेस दॅन पॅरेंट. त्या सगळ्या प्रोडक्टच्या मासची बेरीज ही पॅरेंटच्या मासपेक्षा कशी असते, कमी असते. पॅरेंटचं मास जास्त असतं तर प्रॉडक्टचं मास हे कसं असतं, कमी असतं. म्हणून काय, सम मास इज लॉस्ट ड्युरिंग डीके प्रोसेस. ते मास काय झालं असतं, लॉस्ट झालं असतं ड्युरिंग डीके प्रोसेस. मग ते जे लॉस्ट झालेलं मास आहे ते कशाच्या स्वरूपात लॉस्ट होतं, तर इट इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीच्या माध्यमातून. म्हणून काय म्हणतात, द एनर्जी इक्विव्हॅलंट टू दिस mass loss appears in the process as kinetic energy of particles. Kinetic energy of particles च्या माध्यमातून ते लॉस्ट झालेलं मास ते या पॅरेंटच्या लॉस झालेल्या मास इतकंच असतं. एक्झाम्पल बघूयात आता. आणि ही जी कायनेटिक एनर्जी रिलीज होते त्याचा फॉर्म्युला आपण बघू शकतो. एनर्जी रिलीज इज इक्वल टू काय, डेल्टा ई इंटू 931 मेव. ओके, आता एक्झाम्पल बघूया त्याचं. बघा, फॉस्फरस हा पॅरेंट न्यूक्लिय आहे, त्याचा कन्व्हर्जन डॉटर न्यूक्लिय आणि सल्फरमध्ये होत आहे. कोणत्या पद्धतीने, बीटा मायनस डीके पद्धतीने. ठीक आहे, बीटा मायनस डीकेने फॉस्फरसचं कन्व्हर्जन सल्फरमध्ये झालं. त्याच्यासोबत एक अँटी न्यूट्रिनो पण बाहेर पडला आहे. आणि या दरम्यान किती एनर्जी बाहेर पडली आहे, 1.705 मेव. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे कोणामध्ये, ह्या प्रॉडक्ट्समध्ये. कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत, सल्फर, बीटा मायनस डीके आणि अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे, हे झालं पहिलं कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज मास लॉस अँड एनर्जी रिलीज ड्युरिंग डीके प्रोसेस. पुढचं बघूया. बघा मित्रांनो, आपण बघतोय सेकंड कॅरेक्टरिस्टिक, त्याचं नाव आहे मोनो एनर्जेटिक अल्फा पार्टिकल्स अँड बीटा मॅक्स. बघा मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की पॅरेंट आणि डॉटर न्यूक्लिय यांच्या मासेसमध्ये डिफरन्स असतो. आणि तो जो मासमधला डिफरन्स आहे तो एनर्जी रिलीज इतका असतो. ती जी एनर्जी रिलीज होते मित्रांनो ही इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाते. कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होते, हा आहे आपला रिकॉइल्ड न्यूक्लिय. हा काय आहे, रिकॉइल्ड न्यूक्लिय. आणि हे इमिटेड पार्टिकल्स. या रिकॉर्ड न्यूक्लिय आणि इमिटेड पार्टिकल्स यांच्यामध्ये जेवढी एनर्जी बाहेर पडली ह्या तिघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होत असते. मित्रांनो, आपण डीके किती पद्धतीने होतात, अल्फा डीके किंवा बीटा डीके. ज्यावेळेस अल्फा पार्टिकल्स एखाद्या एलिमेंटमधून बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्यासोबत कोणत्या प्रकारचा न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो किंवा ॲडिशनल एलिमेंट बाहेर पडतो. फक्त आणि फक्त कोणता पार्टिकल बाहेर पडत असतो, अल्फा पार्टिकल बाहेर पडत असतो. एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये आपण आत्ताच काय म्हटलं, अल्फा डीकेमध्ये अलॉंग विथ द रिक्वायर्ड न्यूक्लिय ओनली अल्फा पार्टिकल्स आर इमिटेड, नो न्यूट्रिनोज और अँटी न्यूट्रिनोज आर सीन. ज्यावेळेस अल्फा डीके होतं त्यावेळेस अल्फा पार्टिकलच बाहेर पडतात, त्याच्यासोबत न्यूट्रिनोज अँटी न्यूट्रिनोज असे अदर एलिमेंट्स किंवा अदर पार्टिकल्स बाहेर पडत नाही. मग अशा वेळेस या प्रोसेसमध्ये जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी फक्त आणि फक्त कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे, अल्फा पार्टिकल्समध्ये. इतर कोणत्याही त्या एनर्जीमध्ये भागीदार राहत नाही. ही सगळी एनर्जी कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होते, अल्फा पार्टिकल्समध्ये डिस्ट्रीब्यूट होते. म्हणून हे अल्फा पार्टिकल्स कसे आहेत, मोनो एनर्जेटिक. एक्झाम्पल बघा, युरेनियम अल्फा डीकेने कशात कन्वर्ट झाला, थोरियममध्ये. आणि काय बाहेर पडले, अल्फा पार्टिकल्स प्लस क्यू एवढी एनर्जी रिलीज झाली. ही जी एनर्जी रिलीज झाली ही फक्त कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे, अल्फा पार्टिकल्समध्येच. इतर कोणते पार्टिकल्स दिसत आहे का त्यामध्ये, न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो, त्या एनर्जीचे काही भागीदार दिसत आहे का, नाही. म्हणून ही जी एनर्जी फक्त आणि फक्त कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे, अल्फा पार्टिकल्स म्हणून. म्हणून हे अल्फा पार्टिकल्स कसे आहेत मित्रांनो, मोनो एनर्जेटिक. कसे आहेत, मोनो एनर्जेटिक. पण मित्रांनो, ज्यावेळेस बीटा डीके होतं, बीटा डीके किती पद्धतीने होतं, बीटा प्लस, बीटा मायनस आणि इलेक्ट्रॉन कॅप्चर. मग ज्यावेळेस बीटा मायनस किंवा बीटा प्लस पद्धतीने डीके होतं त्यावेळेस त्या बीटा प्लस आणि बीटा मायनस सोबतच न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो पण त्या ठिकाणी पार्टिकल्स बाहेर पडत असतात. मग जी एनर्जी रिलीज होते
ती एनर्जी रिलीज झालेली ती फक्त बीटा पार्टिकल्स असणार आहे का, त्याच्यासोबत ती डिस्ट्रीब्यूट कोणामध्ये होणार आहे, बीटा प्लस, बीटा मायनस, न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो यांच्यामध्ये ती काय होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणून बीटा पार्टिकल्स हे कसे आहेत, मोनो एनर्जेटिक नाही आहे. ठीक आहे. पण मित्रांनो हे जे बीटा पार्टिकल्स आहेत त्या बीटा पार्टिकल्सची एनर्जी ही डिफरंट असते. त्यांची एनर्जी 0 पासून तर मॅक्सिमम व्हॅल्यूपर्यंत असते. ठीक आहे. काही जे बीटा पार्टिकल्स आहेत त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. ज्या बीटा पार्टिकलची व्हॅल्यू मॅक्सिमम असते त्याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, बीटा मॅक्स. काय म्हणणार आहोत, बीटा मॅक्स. हे जे बीटा मॅक्स आहे त्याची रेंज काही फ्यू थाउजंड इलेक्ट्रॉन वोल्ट पासून 15 MeV पर्यंत त्याची रेंज असते. ठीक आहे. वन्स अगेन वी विल डिस्कस when alpha particles is ejected, no neutrinos or antineutrinos are seen, so the energy release is equally distributed amongst alpha particles only, therefore alpha particles are monoenergetic. But when beta decay occurs, in beta decay process beta plus, beta minus, neutrinos and antineutrinos are seen, so whatever energy is released is equally distributed among these particles. So beta particles are not monoenergetic. These beta particles may have energy, may have different energy. Some beta particles have maximum energy, that is called as beta max. Now let us see the next characteristic. तिसरं characteristic आहे मित्रांनो, range and specific ionization. मित्रांनो ज्यावेळेस रेडिओ ॲक्टिव्ह डीके प्रोसेस होते, डीके प्रोसेसमध्ये आपल्याला काय माहीत असतं, डॉटर न्यूक्लियर म्हणजे रिकॉइल्ड न्यूक्लियर, त्याच्यासोबतच अल्फा बीटा पार्टिकल्स किंवा न्यूट्रिनोज, अँटी न्यूट्रिनोज असे पार्टिकल्स बाहेर टाकले जातात. हे जे पार्टिकल्स आहेत मित्रांनो, अल्फा, बीटा, न्यूट्रिनोज, अँटी न्यूट्रिनोज हे खूप एनर्जेटिक पार्टिकल्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. हे जे एनर्जेटिक पार्टिकल्स आहेत हे त्यांच्यामध्ये हाय पेनिट्रेटिंग पॉवर आहे, ते बऱ्यापैकी पेनिट्रेशन दाखवू शकतात. बघा मित्रांनो, मग रेंज काय म्हणता येणार, जेवढ्या द डिस्टन्स दे कव्हर्ड इन मॅटर इज कॉल्ड ॲज रेंज. मॅटरमध्ये जेवढं डिस्टन्स हे रेडिएशन कव्हर करतील त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, रेंज. मग रेंज कोणाची जास्त आहे, तर सगळ्यात जास्त रेंज आहे आर फॉर रेंज. गॅमाची रेंज जास्त, त्याच्यापेक्षा कमी रेंज बीटा पार्टिकल्सची, आणि सगळ्यात कमी रेंज आहे अल्फा पार्टिकल्स. म्हणून सगळ्यात जास्त पेनिट्रेटिंग पॉवर जर कोणाची असेल तर ती कोणाची आहे, गॅमा रेजची आहे. गॅमा रेज बऱ्यापैकी मटेरियलला पेनिट्रेट करून त्याच्यामधून तो निघू शकतो, जास्तीत जास्त रेंज तो कव्हर करू शकतो. सो गॅमा पार्टिकल्स, गॅमा रेज आर हॅव्हिंग हायेस्ट रेंज, वेअरएज अल्फा पार्टिकल्स आर हॅव्हिंग लोवेस्ट रेंज. ठीक आहे. ज्यावेळेस मित्रांनो हे पार्टिकल्स इमिट होतात आणि मीडियममधून ज्यावेळेस ते ट्रॅव्हल्स करत असतात त्यावेळेस त्या मीडियममध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सला काय करत असतात, आयोनाइज करत असतात. मग आयोनायझिंग पॉवर कोणाची जास्त आहे, अल्फाची जास्त आहे, बीटाची जास्त आहे का गॅमाची जास्त आहे. बघा त्याची रेंज काय दिली आहे, याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स त्याची रेंज आहे. आयोनायझिंग पॉवर सगळ्यात जास्त कोणाची, अल्फा पार्टिकलची, त्यानंतर कोणाची, बीटाची. लीस्ट आयोनायझिंग पॉवर कोणाची असेल तर गॅमा रेजची आहे. ओके. हे झालं रेंज अँड स्पेसिफिक आयोनायझेशन. पुढची प्रॉपर्टी आहे मित्रांनो, नेचर ऑफ पाथ. बघा मित्रांनो, पुढची प्रॉपर्टी आपण डिस्कस करतोय नेचर ऑफ पाथ. ज्यावेळेस हे पार्टिकल्स इजेक्ट होतात, कोणकोणते, अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा पार्टिकल्स ज्यावेळेस इजेक्ट होतात तर इजेक्शनचा त्यांचा जो पाथ असतो तो पाथ कसा असतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. त्याच्याबरोबर बघा आपण काय म्हटलंय, अल्फा डीके कोण दाखवत असतं, जे हेवियर एलिमेंट्स असतात तेच काय दाखवत असतात, अल्फा डीके दाखवत असतात. तर बीटा डीके कोण दाखवत असतात, जे लाईट वेट एलिमेंट आहेत ते बीटा डीके प्रोसेस दाखवत असतात. म्हणून काय म्हटलंय, अल्फा पार्टिकल्स ते कसे आहेत, मॅसिव्ह, तर बीटा पार्टिकल्स कसे आहेत, लाईट वेट. का तर अल्फा डीके ओनली शोज बाय हेवियर एलिमेंट्स whereas beta decay shows by lighter element. So the alpha particles are massive or heavier whereas beta particles are lightweight. म्हणजे अल्फा पार्टिकल बाहेर टाकले जातात त्यांचा जो पाथ असतो मित्रांनो तो पाथ कसा आहे, स्ट्रेट, शॉर्टर आणि इक्वल लेंथ. जो अल्फा पार्टिकल बाहेर टाकला जातो त्यांचा जो इंजेक्शनचा जो पॅटर्न आहे तो कसा आहे, स्ट्रेट पॅटर्न आहे. त्याच्यानंतर ते जे
रेज बाहेर टाकले जात आहेत ते इक्वल लेंथचे आहे आणि कशा आहेत तर शॉर्टर आहे. त्याच्या विरुद्ध कुठला आहे बीटा पार्टिकल्स. बीटा पार्टिकल्सचं जे इंजेक्शन होतं ते लॉंग असतं, थिन असतं, झिगझॅग मॅनरमध्ये असतं आणि त्यांचाच कोणता पाचचा इरेग्युलर पॅटर्न आहे. तर गॅमा रेज डू नॉट शो एनी ट्रॅक. गॅमा पार्टिकलचा इंजेक्शनचा कोणत्याही प्रकारचा ट्रॅक आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. सो वेन अल्फा पार्टिकल्स आर इजेक्टेड their ejection pattern is straight, shorter and of equal length, whereas when beta particles are ejected their ejection patterns are long, thin and in zigzag and irregular manner. Okay, now let us see the last characteristic, that is physical and chemical changes. शेवटची प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक बघतो मित्रांनो, फिजिकल अँड केमिकल चेंजेस. ज्यावेळेस रेडिएशन बाहेर पडतं, रेडिएशन कुठल्या एलिमेंट्समधून बाहेर पडत असतं, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्समधून बाहेर पडत असतं. रेडिएशन कोणत्या पद्धतीने होऊ शकतं, कुठल्या पद्धतीने डिके होऊ शकतं, अल्फा, बीटा आणि गॅमा. ज्यावेळेस हे रेडिएशन बाहेर पडतं त्यावेळेस त्याच्या फिजिकल कोणकोणते फिजिकल चेंजेस ते घडून होऊ शकतं मित्रांनो. ज्यावेळेस हे रेडिएशन एखाद्या फोटोग्राफिक प्लेटवर आढळतं त्या फोटोग्राफिक प्लेटला ते काय करत असतं, डार्क करत असतं. ज्यावेळेस हे रेडिएशन मीडियम थ्रू ट्रॅव्हल करत असतं त्यावेळेस मीडियममध्ये जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्यांना काय करत असतं, ते आयोनाइज करत असतं. मग हे जे चेंजेस झाले या चेंजेसला काय म्हणणार आपण मित्रांनो, फिजिकल चेंजेस. कोणते फिजिकल चेंजेस, दे डार्कन्स द फोटोग्राफिक प्लेट ॲज वेल ॲज when they travels through medium they ionizes the gaseous molecule. These are the physical changes which are observed due to radiation. And now let us see the chemical changes. Chemical changes म्हणजे काय मित्रांनो, हे जे रेडिएशन समजा एखाद्या लिव्हिंग थिंगच्या जिवंत माणसाच्या शरीरात समजा रेडिएशन गेलं तर त्याच्या शरीरामध्ये केमिकल चेंजेस घडून येतात मित्रांनो. त्या केमिकल चेंजेस घडून आल्यामुळे केमिकल चेंजेस कसे कार्सिनोजेनिक, त्याला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. ह्या रेडिएशन समजा त्याच्या शरीरात गेलं तर त्याच्या शरीरामध्ये जे काय एन्झाईम्स असतील, प्रोटीन्स असतील त्यांच्यामध्ये केमिकल चेंजेस, जनुकीय संरचना बदलते त्याची आणि त्याच्यामध्ये त्याला काय होतं तर कार्सिनोजेनिक त्या ठिकाणी त्याला इफेक्ट होऊ शकतात. सो दीज आर द केमिकल चेंजेस ऑफ द रेडिएशन. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस द डीके स्कीम as well as the general characteristic of decay. Okay, remaining part we will see in the coming lecture. Thank you.